महादेव मुंडे हत्या प्रकरणात एसआयटी गठीत पंकज कुमावतांच्या अध्यक्षतेत एसआयटी स्थापन करण्यात आली आहे। तात्काळ एसआयटी गठीत करण्याचे आदेश देण्यात आले। पंकज कुमावतांच्या अध्यक्षतेखालील समितीत संतोष साबळे आणि एपीआय सपकाळ या अधिकाऱ्यांचा समावेश आहे। ज्ञानेश्वरी मुंडेंच्या मागणीवरून एसआयटी गठीत करण्याचे पोलीस महासंचालकांनी आदेश दिलेले आत्ताच्या क्षणाची ही सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतोय। एसआयटी स्थापन करण्याचे मुख्यमंत्र्यांनी आदेश दिलेले आहेत। मनात श्वास परळीतल्या लोकांनी सोडलेला आहे, निश्वास। थोडंसं आता परळीमध्ये जे मोठमोठ्या गाड्या आहेत, बुलेट ज्याचं सायरन फोर मोठ्यामध्ये वाजत होतं ते आता वाजायचं कमी झालंय। पांढऱ्या शिपित गाड्या ज्या हिंडवायच्या, हॉर्न वाजवायचे, कोणाच्या अंगावर घालायच्या, असे काही प्रकार जे आहेत ते आता जरा थोडेसे थांबले आहेत आणि थोडीशी सुटका परळीच्या झाली। आता एकदा महादेव मुंडेंच्या या प्रकरणाचा तपास लागला, 100% हे काही लोकांच्यावरती मोका लागलाय। यातलेच महादेव मुंडेंच्या आणि हे बघा 3 घटना एक सलग 3 दिवस केलेल्या आहेत ह्या लोकांनी। पहिल्यांदा पुजारीला मारलं 307, दुसरं संजय सातभाईला मारलं 307, 20 ऑक्टोबर, ही 19 ऑक्टोबर आणि 21 ऑक्टोबरला महादेव मुंडेंचा काटा काढला या लोकांनी। एसआयटी स्थापन झाली सांगाल, मुख्यमंत्र्यांनी आता आदेश दिले एसआयटी स्थापन करण्याचे। मुख्यमंत्री महोदयांनी स्पष्ट आदेश दिलेले आहेत। पंकज कुमावत यांच्या अध्यक्षतेखाली या 3 लोकांची नावं त्या ठिकाणी आणि डीजी साहेबांना फोन करून सांगितलं। जे निवेदन ज्ञानेश्वरीताई मुंडेंनी त्यांना दिलेलं आहे ते निवेदन तात्काळ त्यांनी जे आहे ते डीजींकडे पाठवलंय, स्पेशल मेसेंजर पाठवलाय आणि याची ऑर्डर काढा म्हणून सांगितलं। एक शेवटचा प्रश्न, ज्या पद्धतीने तुम्ही सगळी भूमिका मांडताय, लढा हात देताय, जर धनंजय मुंडेंना पुन्हा मंत्रिमंडळात घेतलं तर मग तुमची काय भूमिका? नाही, आम्ही आमच्या पातळीवर माननीय मुख्यमंत्र्यांना जे बोलायचं ते बोलू। त्यांचा पक्ष, त्यांच्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, प्रदेशाध्यक्ष यांना आमचा बोलण्याचा तेवढा नैतिक अधिकार नाही। आमचा नैतिक अधिकार माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या पर्यंत आहे। हे जे लोक अतिशय चुकीच्या पद्धतीने वागतात, त्यांच्या स्वतःच्या मतदारसंघामध्ये इतक्या निर्घुणपणे एका पाठोमागे एक बालाजी मुंडे, बापू आंधळे, महादेव मुंडे, संतोष देशमुख, याच्यामध्ये बी यांचेच सगळं सांभाळणारे माणसं आहेत। त्याच्यामुळं आणि जे हे आणि ते माझाच माणूस आहे म्हणणारे यांनाच परत जर संधी द्यायची असेल तर त्या बाबतीमध्ये आम्ही मुख्यमंत्री महोदयांना बोलू। जे अधिकारी मला पाहिजे होते एसआयटी मध्ये, ते साहेबांनी तात्काळ त्यांना मागणी केली आहे की ते एसआयटी स्थापन करून आरोपींना अटक करतील आणि मला मुख्यमंत्री साहेबांनी एवढं आश्वासन दिलं आहे की आरोपी तात्काळ अटक होऊन जातील। तुमचं समाधान झालेलं आहे का? माझं मुख्यमंत्री साहेबांवर समाधान आहे, कारण तेच आता सगळे मायबाप आहेत, त्यांच्यावर मी समाधानी आहे। तर ज्ञानेश्वरी मुंडेंनी फडणवीसांची भेट घेतल्यानंतर एसआयटीचे आदेश देण्यात आलेले आहेत। आज ज्ञानेश्वरी मुंडेंनी फडणवीसांची भेट घेतली आणि तातडीनं मुख्यमंत्र्यांनी एसआयटी गठीत करण्याचे आदेश दिलेले आहेत। महादेव मुंडे हत्या प्रकरणात एसआयटी स्थापन करण्याचा आदेश, एसआयटी स्थापन करण्याचे मुख्यमंत्र्यांनी डीजीपींना आदेश दिलेले आहेत। ही मोठी बातमी आपण पाहतोय। महादेव मुंडे हत्या प्रकरणात एसआयटी स्थापन करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिलेले आहेत, डीजीपींना हे आदेश दिलेले आहेत। तर तात्काळ एसआयटी गठीत करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत। पंकज कुमावतांच्या अध्यक्षतेखाली समितीत संतोष साबळे आणि एपीआय सपकाळ या अधिकाऱ्यांचा समावेश आहे। ज्ञानेश्वरी मुंडेंच्या मागणीवरून एसआयटी गठीत करण्याचे पोलीस महासंचालकांनी आदेश दिलेले आहेत।